काल जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये आम्ही जी गेले 2 वर्ष सांगतोय की सत्ताधाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर अंकुश नाही. अधिकारी आणि सत्ताधारी हे मिळून भ्रष्टाचार करत आहेत. अधिकाऱ्यांना चुकीची कामं करण्यासाठी भाग पडत आहेत आणि माननीय माजी मुख्यमंत्री नारायण यांनी सांगितल्याप्रमाणे की अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची मिलीभगत आहे. आणि हे ठेकेदार कोण आहेत याचा अभ्यास केला तर हे ठेकेदार सत्ताधारी पक्षाचेच पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या विरोधात बोलण्याचा या ठिकाणी अधिकारी दाखवत नाही, धिजवत नाही. आपल्याला माहिती असेल की काल च्या नियोजनच्या बैठकीमध्ये विद्युत महामंडळाची 50-50 तास वीज गायब होती असं आमदारांनी सांगितलं. त्याचबरोबर स्मार्ट मीटर संदर्भात विधानसभेत आवाज उठवणारे आमदार काल मात्र तोंडाला कुलूप लावून गप्प होते. कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांना दम दिला असेल म्हणून ते गप्प होते की काय? कारण विद्युत मंडळाने स्मार्ट मीटर संदर्भाची अवाढव्य बिलं येतात त्याला जिल्हा नियोजनमध्ये खरं तर विरोध झाला पाहिजे होता. त्याचबरोबर जिल्ह्यातील औष्णिक प्रकल्प असू देत, अणुऊर्जा प्रकल्प असू देत किंवा खाणी असू देत, या सगळ्याला गेले 1-2 महिने तिथल्या सामान्य नागरिकांनी विरोध केला आहे. त्या संदर्भात सुद्धा निघाला नाही. आणि 6 महिन्यापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना 5वी बहुमत असताना सुद्धा 10 कोटी जिल्हा परिषदेच्या मागे कसे काय गेले? अधिकाऱ्यांना जबाबदार ठरताना तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून नेमले, त्यांना पण जबाबदार धरलं पाहिजे, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. कारण अधिकाऱ्यांना आपण बघितलं असाल की जे ठेकेदारांनी कामं केली ना त्या ठेकेदारांची परस्पर अधिकाऱ्यांची खोटी सही करून बिलं लबाडणूक झालेली आहे. अशा सगळ्या विषयामध्ये काल डीपीडीसीमध्ये चर्चा झाली नाही. आणि नारायण राणे माननीय माजी मुख्यमंत्री हे तर गेले अनेक वर्ष डीपीडीचे सदस्य आहेत. अनेक वर्ष ते सत्ताधारी, तर गेले 5 वर्ष केंद्रीय मंत्री होते. आता त्यांचा मुलगा पालकमंत्री आहेत, एक मुलगा आमदार आहे. ही सगळी सत्ता राणेकडे असताना सुद्धा जिल्हा नियोजनमध्ये अधिकाऱ्यांना दम देणं म्हणजे तुमच्या कामाबद्दल, तुमच्याबद्दल शंका निर्माण झालेली आहे, तुमच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे विरोधक म्हणून आम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध करत नाही. काल आंबा काजूचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत. 2-2.5 वर्षापूर्वीची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. पाणी पुरवठ्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. कालच्या बैठकीमध्ये जलजीवन मिशनचं जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही काम पूर्ण नाही अशा जलजीवन मिशनचा सुद्धा विषय घेण्यात आला नाही. ही सगळ्या कामाचे ठेकेदार कोण आहेत? हे सत्ताधारी पक्षाचे ठेकेदार. आपण लिस्ट काढली तर आपल्या लक्षात येईल. CM ठेकेदार कोण आहेत? अनेक ठिकाणी ठेकेदार हे शिंदे गटाचे असल्यामुळे भाजपचे लोक तक्रार करतात, पण त्या तक्रारीकडे केराची टोपली दाखवली जाते. इथे कणकवली विधानसभा, सावंतवाडी विधानसभेमध्ये शिंदे गटाचे लोक तक्रार करतात, त्याला भाजपचे लोक केराची टोपली दाखवतात. त्यामुळे सत्ताधारी एकमेकाचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातले घेण्यात व्यस्त आहेत. आणि असं असताना जिल्ह्याच्या विकासाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. जिल्ह्यातील 300 कोटी रुपये खर्च योग्य पद्धतीने झाले पाहिजे ते होत नाही. जिल्हा आरोग्याची अवस्था सुद्धा दुरवस्था झालेली आहे. महिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही आहेत. महिला हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना 3-4 महिने पगार मिळत नाही आहे. त्याचबरोबर कालच्या बैठकीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज आहे, त्या मेडिकल कॉलेजबद्दल काढलेलं नाही. कारण काढणार कसं? कारण सत्ताधारी पक्षाचे जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते 200-250 कर्मचारी सत्ताधारी पक्षाचे लागेबंद असलेले आहेत. 40-50 लोक येतात आणि त्यांच्या डीनवर दबाव आणतात आणि त्यामुळे त्या जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजचा कारभार हे अत्यंत घिसळवाणा झालेला आहे. तिथे लोकांना उपचार मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या संदर्भात सुद्धा कोणी काढलं नाही किंवा त्या संदर्भात सुद्धा कारवाई झाली नाही. आणि त्यामुळे वीज असून देत, आरोग्य असून देत किंवा जे केलेले रस्ते खराब कसे होतात या संदर्भात आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आमच्यावर गुन्हे नोंद होतात. आणि हे रस्ते खराब का होतात, त्यामुळे किती भ्रष्टाचार असतो, किती कामं मॅनेज होतात, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. आणि त्यामुळे गेल्या 2 वर्षाची कारकीर्द ही पूर्णपणे अपयशी आहे असं माझं म्हणणं आहे.